राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय धैर्यशील भैया खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्याचबरोबर या शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख वक्ते खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बळीराम काका साठे साहेब, महाराष्ट्र युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय महबूबाई शेख, त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवी पाटील साहेब, सामाजिक न्याय विभागाचे कांबळे साहेब, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलेले निर्णय घेतले आणि आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असे जिल्ह्याचे नेते आदरणीय उत्तमराव जानकर साहेब, या मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विनय पाटील, या विधानसभेचे प्रभारी सतीश पाटील, आमचे सर्व या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आणि या तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे या तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम सर्व तालुक्यातील जनजीवनावर झाला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। आताच आमच्या तालुक्यातील अध्यक्षांनी सांगितलं की या मोहोळ तालुक्याचं विभाजन करून हा अर्धा तालुका म्हणजे ज्या तालुक्यातल्या 41 गावांचं विभाजन करून ते अनगरला जोडलं गेलेलं आहे आणि ही 41 गावापैकी 31 गावं अशी आहेत की त्या 31 गावांना मोहोळला येऊन पुन्हा अनगरला जावं लागतंय। तहसील कार्यालय म्हणल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, विद्यार्थी, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक लोकांचं ते कार्यालय असतं आणि आज मोहोळला येऊन पुन्हा अनगरला जायचं म्हणल्यानंतर खूप अवघड झालेलं आहे। म्हणून या तालुक्यातली परिस्थिती पूर्ण बिघडलेली आहे। आदरणीय पवार साहेबांची मी काल भेट घेतली, त्यांच्याही कानावर घातलं। खरं म्हणजे गेली 30 वर्ष 6 टर्म या तालुक्यामध्ये आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना अनेक वेळा जे असे जुलमी अन्यायकारक निर्णय या तालुक्यात घेतले गेले त्याला विरोध करून खऱ्या अर्थाने या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आदरणीय धैर्यशील भैयांना या तालुक्या जिल्ह्याची परिस्थिती तालुक्याची परिस्थिती माहित आहे, परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस आम्ही विरोधक म्हणून काम करत असतो, तर ज्या ज्या ठिकाणी आमच्यावर अन्याय झालाय त्यावेळेस त्यांनी एक जिल्ह्याचा पालक, एक जबाबदार नेता म्हणून तो अन्याय त्याने ऐकून घेऊन आम्हाला न्याय देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलाय। परंतु आता मागच्या 20 वर्षाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये मोहिते पाटलांना प्रस्थापित होण्यासाठी जशा अडचणी आल्या तशाच आता पुन्हा 20 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यातली परिस्थिती बदलली आणि म्हणून आदरणीय विजयदादांनी निर्णय घेतला, आदरणीय जानकर साहेबांनी निर्णय घेतला आणि ते माळशिरसचं जे वादळ आहे ते मोहोळपर्यंत अगदी दक्षिण तालुक्यापर्यंत त्या वादळ पसरलं आणि अख्खा जिल्हा कधी राष्ट्रवादीमय झाला हे समजलं सुद्धा नाही। आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जसं रामसेतू बांधायचा होता आणि त्या ठिकाणी वानर सैन्याती रामसेतू बांधण्यासाठी दगड टाकत होते त्या समुद्रामध्ये, पण जो दगड टाकेल तो दगड बुडत होता, तो सेतू काही पूर्ण झाला नाही। शेवटी रामभक्त हनुमानाने
जशी विनंती केली की प्रभू रामचंद्राला की तुम्ही त्या दगडाला हात लावा, त्याशिवाय हा सेतू पूर्ण होणार नाही, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल, या जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थाने लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या विकासाला चालना देण्यासाठी पक्ष कोणताही असो, पण या मोहिते पाटील घराण्याचा हात लागल्याशिवाय विकासाची सर्कल पूर्ण होत नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी पुन्हा एकदा या जिल्ह्याच्या विकासाला मोहिते पाटलांचा हात लागलेला आहे। आदरणीय जानकर साहेबांचा हाताला हात लावून त्या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जिल्हा पुन्हा एकदा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम हा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि आम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, तर या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मी ग्वाही देतो, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातील कुठल्याही गावच्या नागरिकावर अन्याय होणार नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एवढी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।